नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? काय असतं ना, काही काही सणांचा थेट संपर्क असतो तो निसर्गाशी. आणि त्यातलाच होळी हा एक सण. आणि आता तो जवळ आलेला आहे, होय की नाही? तेव्हा होळी हा सण म्हटला की निसर्गाचा विचार आपण निश्चितच करतो आणि तो करायला आपल्याला भागच पडतो. आपण विचार करूया किंवा कल्पना करूया, साक्षात ब्रह्मदेव जर का इथे आले असता तर त्यांना काय वाटेल हो? त्यांना प्रश्नच पडेल ना, की मी पृथ्वी लोकात आलोय का पाताळ लोकामध्ये आलोय? मग त्यांच्या लक्षात येईल, अरे मी तर पृथ्वी लोकातच आलेलो आहे, तर येथील हिरवाई सारी गेली कुठे? एवढी झाडं होती, नद्या होत्या, धबधबे होते, एवढी हिरवाई सगळीकडे होती, गेलं कुठे सगळं? हिरवाई हरवली कोणी ती चोरली, हिरवाई हरवली कोणी ती चोरली, झाडे नाही झुडपे नाही गेली हिरवाई, झाडे नाही झुडपे नाही गेली हिरवाई, हिरवाई हरवली कोणी ती चोरली, हिरवाई हरवली कोणी ती चोरली. अरे बापरे, त्या माणसाला मी 50 वर्षाचं आयुष्य 100 वर्ष वाढवून दिलं आणि आता या माणसाने तर कहरच केलाय ना हो. निसर्गावरतीच मात करायला निघालाय हा माणूस. साऱ्या माणसाने केलं हे पाप आणि भुईला झाला ताप, साऱ्या माणसाने केलं हे पाप आणि भुईला झाला ताप. माणूस झाला स्वार्थी, माणूस झाला स्वार्थी, माणसाला कळलीच नाही हो ही धरती मातेची माया. असा हा माणूस कसा उरफाटा निघाला हो? अहो, विकासाच्या नावाखाली हा माणूस झालाय बेभान, विकासाच्या नावाखाली हा माणूस झालाय बेभान. मग काय, रस्ता पाहिजे मग तोडा जंगल, इमारती पाहिजे मग हटवा समुद्र, कारखाने पाहिजेत मग तोडा डोंगर. अहो, मोबाईलचे मोठे मोठे टॉवर उभे करायचे मग करा निसर्गाचा ऱ्हास, कोण विचार करतोय? काम करून त्यांनी सगळं काही बुजवलं, सगळे नदी नाले सगळे नाहीसे झाले, जंगल तोडली, डोंगर फोडले आणि सगळीकडे बसवलंय आता प्लास्टिकचं जाळं. आणि आता म्हणतोय कसा, की निसर्गाने पाठ फिरवली. हो, खरंच विचार करा हो, निसर्गाने पाठ फिरवली का आपणच त्याला जबाबदार आहोत? सगळे मिळून करू विचार, झाडे वेली हाच आधार, सगळे मिळून करू विचार, झाडे वेली हाच आधार, संरक्षण करू झाडांचे मग होईल जीवन सुखाचे, संरक्षण करू झाडांचे मग होईल जीवन सुखाचे, नका करू पाण्याचे वेस्टिंग, करू रेन वॉटर हार्वेस्टिंग, नका करू पाण्याचे वेस्टिंग, करू रेन वॉटर हार्वेस्टिंग. खरं तर आपल्यालाच आता सांगायला पाहिजे ब्रह्मदेवला, की ब्रह्मदेवा क्षमा करा, आता आम्ही खरंच काहीतरी ठरवतो, सगळ्यांनी म्हणून काहीतरी निर्णय घेतो आणि तो संदेश सगळ्यांना पसरवतोही. आणि हा हा जो संदेश आहे आपण सगळ्यांना देऊया ना, आणि प्रयत्न तर आपण करायला काहीच हरकत नाही का? मोटारीचा धूर आहे विषारी किती, प्रदूषण झाले आहे पहारे किती, झाडे लावा रे पाऊस पडेल रे, मग झाडे 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 लावा, मग झाडे 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 लावा. कुठे होती भूकंप कुठे महापूर, ग्लोबल वॉर्मिंग नावाचा हा आहे भस्मासूर, निरोगी जीवन असेल जगायचे तर झाडे 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 लावा, तर झाडे 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 लावा, तर झाडे 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 लावा. तर मंडळी, आपण सगळ्यांनी ठरवूया की आपण सगळ्यांनी एक तरी झाड आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे लावायचा प्रयत्न करूया. अहो, उद्या जर का आपल्याला ही शुद्ध हवा आणि पाणीच जर का मिळालं नाही तर आपलं जीवन आपण कसं जगणार आहोत आणि पुढच्या पिढीला आपण काय उत्तर देणार आहोत, ह्याचं तरी भान आपल्याला ठेवायला नको का? तेव्हा आजपासून आपण तरी निश्चितच ठरवूया की प्रत्येकाने एक झाड हे लावलंच पाहिजे आणि सगळ्या जगाला, सगळ्या आपल्या देशाला हा संदेश देऊया की निसर्गाचा ऱ्हास थांबवा, तरच आपलं जीवन जगणं पुढे सुकर होणार आहे. नाहीतर खरोखरच आपल्याला फार मोठ्या दिव्यातून जायला लागणार आहे आणि ते जे काही दिव्य आहे त्या दिव्यातून आपण आत्ताही जात आहोत, नाही का? कारण आपण निसर्गावरती मात केले, निसर्ग कुठेतरी त्याचा फटका आपल्याला देतोच, याचा अनुभव गेल्या वर्षभर आपण घेतोय, अजूनही ते घेत आहोत आणि तो अजून किती घ्यायला लागेल हेही आपल्याला माहित नाहीये. तेव्हा आपण इथे कुठेतरी थांबूया आणि हा संदेश सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवूया की झाडे 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 लावा, झाडे 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 लावा. तर मंडळी,
हा जो काही निर्णय आपण घेतलाय तो निश्चित आपण अंमलामध्ये आणूया सगळ्यांनी. तुम्हाला पटतंय ना मंडळी? तर चला थांबूया इथे आणि हा संदेश लक्षात ठेवा.